ठरल्याप्रमाणे आपण प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग मध्ये आपण टाइम मॅनेजमेंट केलं. टाइम मॅनेजमेंट मध्ये आपण 1 तास जो होता तो मेमरी डेव्हलपमेंटसाठी ठेवला होता आपण. म्हणजेच काय, जो फॅक्च्युअल डेटा आहे ना तो पाठांतर करण्यासाठी ठेवला होता आपण. बरोबर आहे. म्हणजे तो पाठ करायचा आपल्याला 1 तास त्यासाठी ठेवलेला आपण साधारण. मग यामध्ये आता बघा मी वेगवेगळ्या टेक्निक्स तुम्हाला देतोय. त्या टेक्निकचा वापर करून तुम्ही काय करणार आहे आता, जो इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला डोक्यात ठेवायची आणि परमनंट ठेवा. समोर ऑप्शन आला ना लेखी टिक करावं, येस दिस वन दिस वन दिस वन, बस इतकंच करायचं तुम्हाला सांगा. ओके. मी मागे बोललो होतो हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क कधी पण चांगलं असतं. बरोबर. आता तुम्ही जसा प्रश्न केला की सर जे आम्ही रीड करतो ते डोक्यात जात नाही. मग ते डोक्यात जाण्यासाठी काय करायचं माहितीये, तो जो काही इन्फॉर्मेशन आहे जी काय तुम्ही रीडिंग करतायत ना, ती इन्फॉर्मेशनला काय करायचं माहिती आपल्याला, टोटली पिक्चर मध्ये कन्वर्ट करा त्याला. कारण ब्रेनला काय असतं, इन्फॉर्मेशन नकोय, त्याला इमेज हवी आहे. आणि सगळ्यात पॉवरफुल मेमरी कुठली असते माहितीये, पिक्चर मेमरी. त्यामुळे मग तुम्ही या ठिकाणी पण पिक्चर मेमरीचा वापर करा. बरोबर आहे. मागे आपण घेतला होता बघा, आठवतो तुम्हाला, एक छोटासा आपण लिंक मेथड वापरली होती, डॉग वगैरे समथिंग समथिंग. त्याच्यासारखाच इथे पण वापरायचं तुम्हाला सांगतो. ट्राय करा तुम्ही, वाटल्यास तर तुमच्या लक्षात येऊन जाईल.